गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या दमदार पावसामुळे कणकवलीतील सावडाव धबधबा प्रवाहित 60 ते 70 फूट रुंद आणि 30 फूट उंचीवरून कोसळणारा धबधबा ठरतोय पर्यटकांच्या आकर्षणाचं केंद्रबिंदू. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली धबधबा प्रवाहित झाल्यामुळे पर्यटक मोठ्या संख्येने दाखल. साताऱ्यातील माणमधील आंधळी धरण ओव्हरफ्लो परिसरातील सिंचनाचा आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागायला होणार मदत. बीड जवळील कपिलधारा धबधबा प्रवाहित. मे महिन्यातच कपिलधारा धबधबा 100 फुटांहून वाहतोय. पहिल्याच पावसामध्ये बदलापूरचा कोंडेश्वर धबधबा प्रवाहित. बंदी आदेश लागू होण्यापूर्वी कोंडेश्वर परिसरामध्ये गर्दी. सोलापूर जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे बार्शीतून वाहणारी भोगावती नदी मे महिन्यातच प्रवाहित. गेल्या 4 महिन्यांपासून नदी होती कोरडी ठाक. गेल्या 50 वर्षांमध्ये पहिल्यांदाच मे महिन्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याचा शेतकऱ्यांचा दावा. धाराशिवमधील भूम शहरामध्ये जोरदार पावसाची हजेरी. 15 दिवसांपूर्वी कोरड्या ठाक असलेल्या नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. भूममधील बाणगंगा नदी जोरदार वाहू लागली. हवामान विभागाचा आज कोल्हापूर जिल्ह्याला रेड अलर्ट. गगनबावडा, भुदरगड, आजरा, कागल, चंदगड तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व धरणं जवळपास 45 ते 50% भरली. रायगडच्या रोहा तालुक्यामध्ये मुसळधार पावसाचा फटका, तर पावसामुळे एकाचं घर कोसळलं. सांगलीमध्ये सलगच्या पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ. बंधाऱ्यावर स्वतःचा जीव धोक्यात घालून मासे पकडण्याचे उद्योग सुरू. मुंबईत आज 12:13 हायटाईड दरम्यान 4.88 मीटरच्या लाटा उसळल्या. समुद्रकिनारी जाण्यास पर्यटकांना मनाई. हिंगोलीला आज ऑरेंज अलर्ट. अनेक भागामध्ये पावसाची हजेरी. सखल भागात पाणी साचलं. धाराशिवच्या उमरगा तालुक्यामध्ये धुवांधार पाऊस. उमरगा शहरासह अचलेर, कोरेगाववाडी, चिंचोली, भोयार परिसरामध्ये जोरदार पाऊस. तळकोकणाला आज रेड अलर्ट. पावसानं सिंधुदुर्ग जिल्ह्याला झोडपून काढलं. अतिवृष्टीचा 59 गावांना फटका. सोलापुरात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष बागायतदारांचं मोठं नुकसान. मे महिन्यामध्ये सलग पाऊस झाल्यामुळे पिकावर गर्भधारणाची फवारणी करताच आली नाही. सोलापूरमधील करमाळ्यामध्ये वादळी वाऱ्यामुळे केळी बागा जमीनदोस्त. केळी बागांमध्ये पाणी साचल्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. सोलापूरमध्ये मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पावसामुळे घरात ठेवलेली ज्वारी आणि मका भिजल्यामुळे मोठं नुकसान. नाशिकच्या येवल्यामध्ये सततच्या पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं नुकसान. शेतातच कांदा खराब झाल्यामुळे बळीराजा हवालदिल. नाशिकच्या लासलगावमध्ये मान्सून पूर्व पावसाचं थैमान. वादळी वाऱ्यामुळे शेड कोसळून शेकडो क्विंटल कांदा भिजला. पावसामुळे साताऱ्यातील अनेक मार्गांवर खड्ड्यांचं साम्राज्य. 2 ते 3 फुटाचे खड्डे रस्त्यानं पडल्यामुळे रस्त्यांची चाळण. वाहन चालकांची तारेवरची कसरत. मुंबई गोवा महामार्गावरील परशुराम घाटाच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर. पहिल्याच पावसात परशुराम घाटातील गॅबिलियन वॉल ढासळण्याची स्थिती. साताऱ्यातील ठोसेघर मार्गावर महाकाय दगड रस्त्यावर. दोन्ही बाजूकडील वाहतूक ठप्प. गुहागरमधील पासेरी सडा येथे डोंगर खचला. मोठ्या प्रमाणावर दगड आणि माती रस्त्यावर. चिपळूणमध्ये एनडीआरएफची 25 जणांची टीम दाखल. अतिवृष्टीच्या काळामध्ये आपत्ती उद्भवल्यास मदत कार्यासाठी एनडीआरएफची टीम. बीडच्या माजलगाव शहरामध्ये पावसाच्या जोरदार सरी. पावसामुळे शहराच्या मुख्य रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात. यामुळे नगरपालिकेच्या मान्सूनपूर्व स्वच्छतेची पोलखोल. मुंबईत रात्रभर पावसाची रिपरिप. मात्र सकाळपासून पावसाची उसंत. आज मुंबईला हवामान विभागाचा येलो अलर्ट. वरळी मेट्रो स्थानक ते आरे JBLR प्रवासी वाहतूक सुरू. काल झालेल्या पावसाचा मेट्रोवरही परिणाम झाला. वरळी परिसरातील आचार्य यात्रे चौक मेट्रो स्थानकामध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचलं. त्यामुळे स्थानक बंद ठेवण्यात आलं होतं. आजही आचार्य यात्रे चौक स्थानक बंद. ठाण्यातील किसन नगर 1 परिसरातील नंदादीप इमारतीचा 3ऱ्या मजल्याचा भाग कोसळला. घटनास्थळी अग्निशमन दल दाखल. 7 दिवसामध्ये उजनीत वाढलं 12 TMC पाणी. दौंड बंधाऱ्यातून उजनी धरणामध्ये 26,106 क्युसेकनं पाणी सोडलं. धुळे शहरासह तालुक्याला पावसानं झोडपलं. वादळी वाऱ्यामुळे घरांवरचे पत्रे उडाले. सुदैवानं जीवितहानी नाही.
बीडमध्ये मुसळधार पावसाचं थैमान. आष्टी तालुक्यातील कासारीमध्ये वीज कोसळून 3 गुरांचा मृत्यू.